राज्यात सिंचन श्वेतपत्रिकेवरून गोंधळ सुरू असताना अजून एक नवी श्वेतपत्रिका समोर आली आहे। मात्र या श्वेतपत्रिकेवरून कोणताही वादंग झालेला नाही। उलट यात असलेले सर्व मुद्दे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना मान्य केलेत। अशी कोणती आहे ही श्वेतपत्रिका आणि काय आहे या श्वेतपत्रिकेत, पहा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई मनपा 1.25 कोटी मुंबईकरांना नागरी सुविधा देणारी, गरीब किंवा मध्यमवर्गीय जनतेच्या मुलांना शिक्षण देणारी एक महत्त्वाची संस्था। महापालिकेच्या जवळपास 1100 शाळा मुंबईत असून या शाळांमध्ये 4.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि महापालिकेच्या वतीनं प्रत्येक मुलावर होणारा खर्चाचा आकडा पाहिला तर तुमचे डोळे पांढरे होतील। महापालिका दरवर्षी विद्यार्थ्यावर 50,000 रुपये खर्च करत असल्याची माहिती राजा फाउंडेशनच्या वतीनं काढण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेत देण्यात आली आहे। अभी आज श्वेतपत्रिका काढली, त्यामध्ये आम्हाला दिसून आलं की बीएमसी जवळजवळ 2,000 करोड रुपये एज्युकेशनवर, त्यापैकी 50,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये स्पेंड होते। आणि जर क्वालिटी एज्युकेशन बघितलं, जर आउटपुट जर बघितला तर आपला ड्रॉपआउट रेट खूप जास्त आहे बीएमसी स्कूलचा कम्पेअर टू प्रायव्हेट स्कूल। पासआउट रेट खूप कमी आहे। राजा फाउंडेशनच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांवर जास्त पैसे खर्चूनही त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारत नसल्याबद्दल टीका करण्यात आली आहे। महापालिकेतल्या शाळांमधल्या मुलांवरती वर्षाकाठी 50,000 रुपये खर्च होऊनही या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढत नाहीये। कारण हे 50,000 रुपये कोणत्याही विद्यार्थ्यांवरती थेट खर्च न होता महापालिकेचे आस्थापना, बांधकाम खर्च यासारख्या अन्य खर्चांवरती ते खर्च केले जात आहेत आणि ज्यामुळेच त्यांचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होत नाहीये। विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढत नसला तरीही मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याची फिकीर नसल्याचं चित्र आहे। कारण मनपाच्या गेल्या 7 महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत 227 नगरसेवकांपैकी फक्त 68 नगरसेवकांनी याविषयी प्रश्न विचारले होते। राज्य सरकारचे 3 विधिमंडळ अधिवेशनात 32 आमदारांनी मिळून फक्त 166 प्रश्न विचारले होते। त्याचवेळी राज्याच्या शैक्षणिक स्थितीबाबत या आमदारांनी 3 विधिमंडळ अधिवेशनात 684 प्रश्न विचारले होते। कोणत्याही विद्यार्थ्याला शाळा चालू होताना लागणाऱ्या अति आवश्यक वस्तू आहेत, ह्या वस्तू जूनमध्ये न प्रोव्हाइड करता ह्या वेळेला इनफॅक्ट सप्टेंबरच्या एंडला प्रोव्हाइड केल्या गेल्या। आणि हे जर बघितलं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। कारण आपल्या कोणत्याही काउन्सिलरने त्या मुद्द्यावर घेऊन जास्त विचारलं आहे, फक्त 4 प्रश्न विचारले आणि त्यावर भरपूर मोठा बजेट पण स्पेंड झालेला आहे। आणि त्यावर दिसून येतं की आपल्याला कोणाची फिकीर पडली नाही। राजा फाउंडेशनच्या या श्वेतपत्रिकेत विद्यार्थ्यांचं पास होण्याचं प्रमाण एम पूर्व विभागात सर्वात कमी असल्याचं नमूद केलंय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे मनपाच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांचा हा विभाग आहे। एकूण काय तर मनपा वतीने या विद्यार्थ्यांवर कागदोपत्री बराच खर्च केला जातोय। मात्र हा निधी विद्यार्थ्यांपेक्षा ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठीच होत असल्याचं दिसून येत आहे। तुषार शेट्टे, TV9।